हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। मी आहे प्रणू आणि तुम्ही आपल्या चॅनलमध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज। सो आज आपण आलेलो आहोत पुणे आणि लोणावळ्यापासून अगदी जवळ असलेल्या मावळ तालुक्यातल्या वाडेश्वर या गावामध्ये। तुम्ही या गावाला ना धबधब्यांचं गाव म्हणू शकता, कारण जिथे नजर जाईल तिथे सगळीकडे तुम्हाला धबधबे पाहायला भेटतील। आपल्या फॅमिली सोबत वीकेंड ट्रिप किंवा एखादी निवांत अशी ट्रिप तुम्हाला प्लॅन करायची असेल आणि तुम्ही जर एखादं लोकेशन शोधत असाल तर हे वालं प्लेस फक्त तुमच्यासाठी आहे। वाडेश्वरचा फेमस असा धबधबा इथे आहेच, पण त्याचबरोबर बाकीचे धबधबे सुद्धा इथे आहेत जिथे तुम्ही जाऊ शकता, मस्त असं फिरू शकता। आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे हे सगळे धबधबे वॉकिंग डिस्टन्सवरती आहेत। रोडपासून साधारणतः 5 ते 10 मिनिटं चालत गेलात की तुम्हाला ह्या सगळ्या धबधब्यांपर्यंत अगदी इझिली जाता येतं। इथे लाईनीनेच धबधब्यांना सुरुवात होते। तुम्ही जो धबधबा तुम्हाला आवडेल त्या धबधब्याच्या समोर गाडी थांबून थोडंसं चालत जाऊन तुम्ही धबधब्यापर्यंत पोहोचू शकता। इथला रस्ता खूप छान असल्यामुळे कार सोबतच तुम्ही तुमच्या बाईकने सुद्धा इथे येऊ शकता, काहीही प्रॉब्लेम नाहीये। इथे समोर तुम्ही पाहू शकता हे सगळे डोंगर आहेत आणि या डोंगरातून तुम्हाला बरेच असे धबधबे वाहताना दिसतील। तुम्ही तुमचे वाहन कुठेही थांबवू शकता आणि या धबधब्यांजवळ जाऊ शकता। हे सह्याद्री पर्वत आहेत ज्यावरती हे धबधबे दिसतात। जमीन आणि पर्वतांसह सगळं काही हिरवाईने इथे व्यापलेलं आहे। उंचावरून पडणारं पांढरं शुभ्र असं पाणी पाहणं तुम्हाला खूप जास्त समाधानकारक असा अनुभव देईल। इथे पांढऱ्या ढगांनी व्यापलेले डोंगर तर अतिशय सुंदर दिसतात। हे ठिकाण ना खरंच खूप जास्त शांत आहे। इथे फक्त तुम्हाला कीटकांचा आवाज आणि पडणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकू येतो। आजूबाजूला छोटी छोटी झाडं सुद्धा आहेत। लोकांनी तिथे त्यांची शेती सुद्धा केलेली आहे। अगदी लहान लहान अशी देवळं सुद्धा तुम्हाला इथे पाहायला भेटतील। आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला इथे कारसाठी कोणत्याही पार्किंगची आवश्यकता नाही। तुम्ही तुमचं वाहन कुठेही रोडच्या बाजूला पार्क करू शकता आणि जो धबधबा आवडेल त्या धबधब्यामध्ये भिजायला जाऊ शकता, कारण इथले सगळे धबधबे खूप जास्त सेफ आहेत। आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे हे वालं प्लेस खूप लेस क्राउडेड आहे। आता सध्या तुम्ही लोणावळा वगैरे जर प्लॅन केलात ना तर तुम्ही अक्षरशः वीकेंडच्या दिवशी जाऊन पहा, कंटाळून जाल। इतकी प्रचंड प्रमाणामध्ये तिथे गर्दी असते। लोणावळ्यापासून साधारणतः 20 ते 25 किलोमीटर अंतरावरती हे वालं गाव आहे। तुम्ही इथे येऊ शकता, मस्त असं धबधब्यांचा आनंद घेऊ शकता, निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवू शकता, छान असं भिजू शकता, कारण इथे कंटिन्युअसली पाऊस असतो। आपल्या मुलाबाळांना, लव्ह वन्सला किंवा फॅमिलीला घेऊन येण्यासाठी हे खरंच खूप छान असं ठिकाण आहे। तुम्ही जर अजूनपर्यंत कधी इकडे आला नसाल ना तर डेफिनेटली या वाल्या मान्सूनमध्ये ही वाली ट्रिप एकदा नक्की प्लॅन करा। जिथपर्यंत नजर जाते ना तिथपर्यंत तुम्हाला धुक्यांनी नटलेले डोंगर, धबधब्यांचं वाहतं पांढरं शुभ्र पाणी, छान रिमझिम असा पाऊस, मध्ये मध्येच पावसाचा भरपूर जोर धरलेला असं सगळं दृश्य तुम्हाला इथे पाहायला भेटेल। आता आपण आलोय वाडेश्वर ह्या गावामध्ये आणि तुम्हाला जर पावसाळ्यामध्ये नुसतं धबधब्यांचं गाव बघायचं असेल किंवा नुसतं तुम्हाला सिनरी बघायची असेल किंवा रोड ट्रिप करायची असेल तर तुम्ही डेफिनेटली इथे व्हिजिट करू शकता, कारण इथे इतके जास्त धबधबे आहेत ना, म्हणजे अगदी गाव सुरू झालं की रोडला लागूनच अगदी 5-5 मिनिटाच्या अंतरावरती। आणि इथे काय काय धबधबे असे सुद्धा आहेत की जिथे तुम्हाला तिकीट काढावं लागतं। सो काय काय धबधब्यांवरती तिकीट्स आहेत आणि काय काय फ्रीवाले सुद्धा आहेत। सो तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही इथे येऊ शकता। आणि मेन पॉईंट म्हणजे लेस क्राउडेड आहे। आता माहीत नाही, रील्स वगैरे इंस्टावरती खूप जास्त पोस्ट होतात, त्याच्यामुळे इथे पण थोडासा क्राऊड होऊ शकतो, पण त्या मानाने लेस क्राउडेड आहेत असं तुम्ही म्हणू शकता। आता वीकेंड आहे, मी वीकेंडला इथे आले आणि तरीसुद्धा गर्दी इतकी नाही आहे।
आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही इथल्या ना कोणत्याही धबधब्यावरती जाऊ शकता. अगदी रोडला लागूनच धबधबे, त्याच्यामुळे धबधब्यांमध्ये जायला हार्डली 5 ते 10 मिनिटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे. आणि 5 ते 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती ना खूप सारे धबधबे इथे अगदी मोजके 1-2 असे वॉटरफॉल आहेत जिथे तिकीट आकारलं जातं. बाकीचे हे जे सगळे वॉटरफॉल तुम्हाला दिसत आहेत ते अगदी फ्री ऑफ कॉस्ट आहेत, जिथे तुमच्याकडून कोणतंही पार्किंग तिकीट किंवा धबधब्यावरती जाण्याची प्रवेश फी वगैरे आकारली जात नाही. तुम्ही तुमची गाडी रोडच्या बाजूला कुठेही पार्क करू शकता. साधारणतः 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती हे धबधबे आहे, तिथे तुम्ही जाऊन मस्त भिजून आनंद घेऊ शकता. अगदी दिवसभर फिरायचं झालं ना तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी फिरू शकता. इथे येताना तुम्ही जर खायला प्यायला घेऊन आला तर तुमच्या गाडीतच बसून वगैरे खाऊ शकता किंवा धबधब्याच्या इथे आजूबाजूला कुठेतरी छान ठिकाणी बसून सुद्धा खाऊ शकता. घरातून पाण्याच्या बॉटल वगैरे घेऊन या येताना. ह्या निसर्गाने नटलेल्या अशा सुंदर गावाचं जे लोकेशन आहे ते मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे. तुम्ही नक्की एकदा इथे विजिट करा यावाल्या मान्सूनमध्ये. तुम्हाला खरंच खूप जास्त आवडेल हे ठिकाण. तुम्ही या मान्सूनमध्ये कुठे कुठे फिरून आलात किंवा तुमचं नेक्स्ट डेस्टिनेशन काय आहे मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा. आणि हो, हा सुंदर असं लोकेशनला एकदा विजिट करायला अजिबात विसरू नका.